नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी 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 होय संसाराची तुटी
तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे विठी नामा परते साधन नाही नामा परते साधन नाही जे तो करशिला आणक काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी हाकारुनी सांगे तुका हाकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या तुकाराने कथेचा विस्तार भवानी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकं नित्यमेवमचलं सर्वदी साक्षिभूतं भावारितं तृणरहितं सद्गुरुं तं नमामि ओम नमो जिहात्या वेदप्रतिपाद्या निगसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू आणि सौधारी जोजी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाला तुमचा अनुग्रह पवन झालो चराचरी आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकल रीते गतिकरण तेची बंधुची चरणाशी गुरुंचे हे नमस्कारुनी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते प्रणितो वेदनामोच्चारितो पुढ माझे मन येथे राखावे बांधून तुझा म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे श्री संतांची ये महाराज श्री संतांची ये माता श्री संतांची ये माता श्री संतांची ये माता करे करे दंडवत हात करे करे दंडवत हात करे करे दंडवत आज भोयातीच्या ढनाळे परिसरामध्ये आपण तुकाराम बीजेचा सोहळा साजरा करतोय. जेवढी धन्यता देवी तेवढी धन्यता या गावाला देणं कमी आहे. सकाळी बाबा म्हटले, ज्या आई वडिलांनी जन्माला घातलं त्या आई वडिलांचं पोरं ऐकत नाहीत. त्यांचे सोहळे तर पुढची गोष्ट आहे, त्यांचे सोहळे लांबच. पण आज भारत देशाची संस्कृती, भारत देशाचं अस्तित्व जे आपले संत आहेत त्या संतांचे सोहळे आपण साजरे करतोय. द्यावी तेवढी धन्यता कमी आहे. आणि प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग कृतयुगामध्ये प्रल्हाद, त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापार युगामध्ये त्रेतायुगामध्ये
द्वापार युगामध्ये उद्धव आणि कलियुगात नामदेव. उरलेल्या धर्माचं काम पूर्ण करण्यासाठी जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. अभंग आहे तुकाराम महाराजांचा, आमच्यासारख्या महाराजांचा नाही. सध्या आमच्यासारख्या महाराजांना खूप ऊत आलेला आहे. माईक स्वार्थासाठी आम्ही कधी धचा मा करून तुमचा गेम वाजवू, आमचं काही सांगता येत नाही. आमच्यासारख्यांचं नाही ऐकलं तरी चालेल, संतांचं ऐकावं लागेल. विठ्ठल विठ्ठल काय म्हणतात तुकाराम महाराज अभंगात? नाम घेता उठा उठे, होय संसाराचे तुटे. हे संसार म्हणजे जे भवबंधन आहे, या भवबंधनावरती या जीवाने फोकस करायला पाहिजे. आज आमचा फोकस कुठे? ह्याच्यावरती आम्हाला फोकस करावं लागेल. आणि हे भवबंधन कशाने दूर होतं? फक्त आणि फक्त नामाने होतं. आणि ते नाम कोणाकडे? ऐसा लाभ बांधा घाटी. ज्यांच्या गावात ते नाम आहे ते म्हणजे संत. त्या संतांजवळ आपल्याला जायचंय, जेणेकरून विठ्ठल पायी पडे मिठी. जिथं तुटलेलं आहे, जे हरवलेलं आहे, तेच आपल्याला सापडणार आहे. विठ्ठल पायी पडे मिठी. कितीही काही तुम्ही उलाढाल्या करा, नामा परते साधन नाही. जे तू करशील अनेक काही, कितीही काही करा, नामाशिवाय भवबंधन तुटू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून हाकारून सांगे तुका, एकदम स्टॅम्प लावून म्हणतायत. हाकारून सांगे तुका, नाम घेता राहू नका. जे अखंडित नामस्मरण या देहामध्ये अखंडरित्या चालू आहे, ते नामस्मरण काय ते संतांच्या मार्फत समजून घ्या. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, हे संत माझ्या भाग्यामध्ये आले म्हणून आज तुमची आणि माझी भेट झाली. म्हणून आज या गावामध्ये माझं येणं झालं. जर हे संत माझ्या आयुष्यामध्ये आले नसते, भेट तर तुलच. मी डॉक्टर आहे, असू दे मी डॉक्टर, बरंचसं काही कमवलं असतं, बरंचसं काही मिळालं असतं, पण या मनुष्य देहाला येऊन जीवाला जी गोष्ट साध्य करायची आहे, ती गोष्ट माझ्या पदरामध्ये कधीही पडली नसती. खूप भाग्यवान आहे मी, खूप भाग्यवान तुम्ही सुद्धा आहात की श्रीपाद बाबांचा खरा मार्ग या परिसरामध्ये आला. जर हे संत आपल्या नशिबामध्ये आले नसते, खरी संतांची जी मेक आहे ती आपल्याला कळली नसती. बघा ना आज काय चाललंय या संतांच्या जीवावरती, कशासाठी परमार्थ करायचा आहे, हा सगळ्यांचा परमार्थ चालू आहे. आपल्याला देवाने हात दिले, बघा नाही शरीर का दिलेलं आहे हो? डोळे, कान आहे, ही इंद्रिय का दिलेली आहेत? पाय आहे. आता बघा उजेड आहे, इकडं रस्ता तिकडं रस्ता, पायाचं काम काय आहे? चालणं आहे की नाही? मग आता रस्त्यात मग चालत तुम्ही कुठेही जाता का? तर बघा तिकडे टाकी आहे मागे, जा टाकीकडे. माझा मगाशी तिकडे विचार होता जायचा, कारण माझ्या मोबाईलला रेंजच मिळत नाही, म्हणजे तिकडे जाऊन तरी रेंज मिळेल. जातो का आपण कुठेही? चालणं हे पायाचं काम आहे. हाताची भरपूर कामं आहेत, नाही ना, अजिबात नाही. पण नक्की हे आपल्याला का दिलंय हो? संतांचं म्हणणं काय, नक्की काही आपल्याला उत दिलेली आहे? दिले इंद्रिय हात पाय, दिले इंद्रिय हात पाय,
इंद्रिय हात पाय कान भोला मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण म्हणजे नारायण जोडायचंय म्हणजे काय करायचंय आईच्या उदरामध्ये असताना अखंड भजन चालू होतं अखंड नामस्मरण करत होता धरणीचा वाडा लागला बाहेर आल्यानंतर त्या दाईने नाद तुटली जे भजन चालू होतं तुटलं धरणी वायू लागता आईच्या उदरामध्ये असताना अखंड भजन करत होता आणि बाहेर आल्यानंतर असंच तुझं अखंड भजन करीन मला कलिता लागला मला कलिता कलीचा लागला कोहम कोहम बोलू लागला जे नामस्मरण त्यावेळेला तुटलेलं आहे तेच जोडायचंय बाकी नवीन काही गोष्टीची भानगडच नाहीये इथे ह्याच्यासाठी ही इंद्रिय नासे जीवपण भवरो होय संसाराची तुटी तुम्हा आम्हाला जो पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हा जो जन्माला येणे मरणे ह्याला संसार म्हटलेला आहे आणि या संसारापासून आम्हाला दूर व्हायचंय कसे या संसारामध्ये अटकलो अहो इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही ब्रह्मदेवाने 83,99,999 योन्या उत्पन्न केल्या भगवंतापासून जे नामस्मरण आलेलं आहे ते देऊ कुणाला म्हणून ही 84,00,000वी मनुष्य योनी उत्पन्न केली आणि या जीवाला एक अपॉर्च्युनिटी दिली या मनुष्य देहाचे नित्याने त्याची अनंत पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला बाकीच्या योनीमध्ये हे भजनच नाही या मनुष्य देहाचा एक ऍडव्हान्टेज आहे लक्षात घ्या या दंडाव्यातील लोकांना लक्षात घ्या त्यांना कळलं नाही त्यांनी इतर योनीकडे हा विचारच नाही फक्त ही योनी अशी आहे ज्या योनीमध्ये हा जीव आईच्या उदरातच भजन करतोय हे भजन करून तो आलेला आहे पण आता राजा समजून घे रे मार घाल रे हे अखंड नामस्मरण समजून घे रे पण आपण समजून घेतोय का ज्याने समजून घेतलं ते खूप भाग्याचे पण ज्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत हा मार्ग नाही आलेला आहे ज्याला कळत नाही ते समजून घेण्यासाठी हे उपलब्ध करून ठेवलेलं हे धर्माचं एक व्यासपीठ हे सोडून दुसरं कोणतंही या महाराष्ट्रामध्ये व्यासपीठ उपलब्ध नाही आणि या करता हे तुकाराम बीज वगैरे हे आशय सोडले नाहीतर काय यांचं उद्दिष्ट आहे देवे दिला देह भजन गोमटा 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 माता वारीचे दोरे झाला माता वारीचे दोरे झाला माता वारीचे जिथं तुटलेला आहे तिथं फक्त जोडायचं आहे बाकी नवीन विषय काहीच नाही गोष्ट जरी सोपी असली ऐकायला जरी बरी वाटत असेल इथं आला समजून नाही घेतलं असेच गेला नाही चालणार आज तेच चालू आहे फक्त आम्हाला ऐकायला बरं वाटतंय फक्त आम्हाला करायचंय पण आतमध्ये आम्हाला घुसावंसं वाटत नाही गोष्ट कळावी असं वाटत असेल लक्षात घ्या मी उगाचचा डॉक्टरांची पुस्तकं वाचून डॉक्टर झालेलो नाही डॉक्टर म्हणण्यासाठी जी डिग्री नुसती डिग्री अशीच येत नाही बाजारामधून मी विकत घेतलेली नाही तेवढी घासली ऍडमिशन घ्यावं लागतं तशा प्रकारे हे जर गोष्ट समजावी असं वाटत असेल संत परंपरेमध्ये यावं लागेल परंपरा म्हणजे अशीच खायची गोष्ट नाही परंपरा म्हणजे अनादि अनंत काळापासून चालत आलेलं परंपरागत तत्वज्ञान जो निर्गुण निराभास जे तो उद्भव शब्द ब्रह्मास आदि नारायण म्हणती जास जो सर्व असा आद्य गुरु ब्रह्मा दयाचा अनुग्रहितो ब्रह्मा त्रिसोपदेशिषु अत्रिपाद प्रसादात अवधूत दत्ता
दत्तात्रय, दत्तात्रय परंपरा सहस्र तो दुसरा जनार्दनजीचा तिसरा केला खरा कलियुगी सद्गुरु कृपेस्तव जाण तरीच निरसेल भवबंधन. बघा भवबंधन हाच विषय आहे. शरणे का जनार्दन झाली संपूर्ण परंपरा. ब्रह्मदेवाने ही गोष्ट जी भगवंतापासून समजून घेतली आत्री मुनींना सांगितली. आत्री मुनींपासून ही गोष्ट केली दत्तगुरूंना. दत्तगुरु हे सगळ्या संप्रदायाचा बेस फाउंडेशन. सगळे संप्रदाय दत्तगुरूंपासून तयार झालेले आहे आणि माझा संप्रदाय जो आनंद संप्रदाय आहे हा दत्तगुरूंचा संप्रदाय आहे. हा खरा वारकरी संप्रदाय आहे. दत्तगुरूंपासून ही गोष्ट कळली नारायण महाराज आलवणकर, नंतर लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांताबाई, बंडोबा बाबा, केरवा बाबा यांपासून ही गोष्ट कळली श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा आणि या संतांपासून ही गोष्ट कळली हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज म्हात्रे सोनारपाडा. आणि 2016च्या महाशिवरात्रीला मला त्यांचा अनुग्रह आहे. आणि माझ्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी 2021 साली हरिभक्तीपरायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील यांचा मला प्रबोध आहे. कुठे अशी परंपरा? तुम्हा सगळ्यांना परंपरा आहे, तुम्हाला नवीन सांगायची गरजच नाहीये. पण आज भरपूर उदो चालू आहे. पण हे परंपरा, या परंपरेनं जो अनुभव येतो आहे का त्या अनुभवाचा कुठे विषय आहे? परंपरेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. पण करतोय ना आम्ही, सांगतो आम्ही हो समजून घ्या हो, माळ घाला हो, पण नाही ना. आम्हीही करतोय, मग आम्ही करतो ते चुकीचं का? आज हाच आमचा प्रश्न आहे. चांगलं 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 करत नक्की काय आहे? उद्धाराचा मार्गच बाजूला राहिला आणि फक्त आम्ही चांगलंच करतोय. आज कुणालाही सांगायला गेलं ना हाच विषय. श्रीकृष्णालाही अर्जुनाला तेच सांगत होता, त्यावेळी तोच विषय. श्रीकृष्णाला परंपरा होती. जे ब्रह्मदेवापासून पुढे त्रेतायुगानंतर द्वापार युगा पुढे हीच गोष्ट संदीपनी ऋषींकडून श्रीकृष्णाला कळली. आणि त्याला वाटलं की अर्जुनाला ही गोष्ट सांगावी, हा घेण्यालायक आहे म्हणून तो त्याला सांगत होता. अरे अर्जुना, तुझा आणि माझा संबंध एक आहे. थोडस इकडे तिकडे झालं म्हणून तुला तू वेगळा मी वेगळा आणि हे विश्व वेगळं वाटतंय. पण विचार जर करायला गेला तर तुझा आणि माझा संबंध एक आहे. पण तुला त्या मार्गाने जावं लागेल, त्या रीतीने जावं लागेल. त्या रीतीने ज्यावेळी जाशील त्यावेळी ऐसे ह्या प्रीती बोध सागरी तू आपण पे याते कदव करी मग तव पाशी चराचरी तव तुझी आहासी. त्यावेळेला तुला समजेल की तू या देहापुरता मर्यादित नसून तू विश्वव्यापक आहे. मी देह ही एक नंबरचं अज्ञान कुठल्याही प्रकारचं काय तिला म्हणतो आपण इव्हॅल्युएशन किंवा कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपण हे फक्त मारून टाकलेले असत आपल्या अंगी की हे शरीर मी आहे. पण प्रॅक्टिकली जर विचार करायला गेला तर टेक्निकली ही तेच सांगते आणि प्रॅक्टिकल अनुभव सुद्धा तेच सांगतो. हे देह आपण नसून ही देहरूपी कोणत्या सत्तेने चालते, ती सत्ता आपण आहोत आणि तिथपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. पण कितीही सांगा आम्हीही करतो ना. आम्ही सकाळी लवकर उठतो, उपास तपास होतो, वैकल्य करतो, सत्यनारायणाची महापूजा घालतो, आम्ही सप्ते घालतो, आषाढी पंढरीची वारी करतो, तिथरणाला जातो, श्रीमद भागवत कथा करतो. हे करायची गरज आहे का? गरज आहे? स्वर्गा पुण्यात्मक हे पापे. आतापर्यंत श्रीकृष्ण या मार्गाने लोक गेली, तुझा मार्ग तू निवड. टार्गेट काय? होय संसाराची त्रुटी तैसे येण्याची खरी रे शरीरा येणे सरे किंबहुना ये धारे चिरा पडे. आता परत जन्माला यायचं नाही. या 83 99 999 मध्ये आता परत जायचं नाही. हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. आणि फक्त सत्यता जी आहे हेच तुम्हाला ते अचीव करून देणार आहे. अजून आतापर्यंत या 3 मार्गाने लोक गेली. स्वर्गा पुण्यात्मके पापे यायचे, पापात्मके पापे नरका जायचे, मग माते पावे जे शुद्ध पुण्य.
स्वर्गा पुण्यात्मके पापे जे आतापर्यंत जेही आपण देव 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 करतो काय बाहेरचा परमार्थ केला. परमार्थ करा म्हणजे आतला धंदा आहे. बाहेरचं जे काय आपण केलं त्याला सगळं सत्कर्म म्हणतात. त्या सत्कर्माने पुण्य होतं आणि त्या पुण्याच्या बाबापेक्षा वरचढ असेल तर स्वर्गप्राप्ती होते. पण स्वर्गामध्ये फक्त तोपर्यंत राहू दिलं जातं जोपर्यंत पुण्य आहे. एकदा का पुण्य संपलं तर मग त्या पुण्याची पापी सरे सवेंद्रपुराची उठी उतरे येऊ लागते माघारी मृत्यू लोक झालं ना. मग आणि मृत्यू लोकाला आल्यानंतर वाटतंय का तुम्हाला परत मनुष्य देह मिळेल. आणि मिळाल्यानंतर मग आता मिळायलाच आहे ना. मग त्यावेळी करण्यापेक्षा आता समजून घ्या ना. पण आमचा रस्ता चुकतोय आम्ही समजून घेत नाही. पापात्मके पापे नरका जायचे ही गोष्ट समजून घेण्याची आहे. पाप म्हणजे नक्की काय. पाप म्हणजे काय आज आमच्या डोक्यात काय असेल. पाप शास्त्रामध्ये जे काय नको नको सांगितलेलं आहे हे करू नका ते करू नका असं करू नका तसं करू नका हे पाप आमच्या डोक्यामध्ये आहे. पण संतांच्या मते मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या म्हणून या माता थापटते म्हणून या माता थापटते. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या म्हणून या माता थापटते म्हणून या माता थापटते. या देहाला एकदा मी म्हटलं तर 1 कोटी ब्राह्मण मारल्याचं पाप लागतं. वाटतंय आम्ही स्वर्गात जाण्याच्या लायकीचे आहोत. वाटतंय कदापि नाही. या जन्मामध्ये जर नाही समजून घेतलं नरकाशिवाय दुसरी कुठलीही गती नाही. म्हणून संतांना शरण जाऊन जे अनादि अनंत काळापासून त्याला तत्वज्ञान त्याला नाम असं म्हणतात. ते नाम म्हणजे काय या संतांच्या मार्फत समजून घ्यायचं. श्रीकृष्णा समजून घे. मग माते पाळणे जेणे शुद्ध पुण्य आणि मगाची माझी असता जेणे मी दुरावे पंड सुता. अरे अर्जुना तुझा आणि माझा संबंध एक आहे. देवाशी अंतर्मुख होणे देवाच्या जवळ जाणे म्हणजे अंतर्मुख होणे म्हणजे आतला धंदा समजून घेणे. आणि बाहेरचं जे जे तुम्ही करताय जितकं तुमचं आयुष्य पुढे चाललेलं आहे ना तेवढे तुम्ही देवापासून दूर जात चाललेले आहात. आणि मदती माझी असता जेणे मी दुरावे पडत होता. आणि तुझा आणि माझा संबंध एक आहे. तू आतला धंदा न समजून घेता तू एवढे बाजी धंदे करतोस त्याची पुण्य ऐसे म्हणता जीवन ते काही. तू पुण्यवान म्हणतो मी किती पुण्यवान आणि तुझी जीभ कशी काय तुटत नाही. बघा काय संतांचे शब्द आहेत. माझे अनुसंधाने वीण स्नान संध्या जप होम दान. या मनुष्य देहाला येऊन उद्धवा या मनुष्य देहाला येऊन जीवाने माझ्या अनुभवाशिवाय हव्या तेवढ्या ठिकाणी स्नान करू दे. हवं तेवढं संध्या करू दे. हवं तेवढं जप तप दान धर्म करू दे. काय त्याला म्हटलेलं आहे. आज हेच आम्ही करतोय ना. बघा त्याला काय म्हणतात. नाथ महाराजांच्या भागवतामधली ओवी आहे. समाजातील प्रमुख महाराज माणसांनाच या गोष्टी माहिती नाहीये. माझे अनुसंधाने वीण स्नान संध्या जप होम दान हा अवघाची अधर्म जाण मग भजन ते नव्हे. हा अधर्म आहे हे माझं भजन नाही. खूप भाग्यवान तुम्ही आहात की खरा मार्ग तुमच्यापर्यंत आला. लक्षात घ्या. पाहून या मनुष्यपणा जो न जाणे ब्रह्मज्ञाना. आज बघा ना ब्रह्मज्ञान आत्मज्ञान आले. ब्रह्मज्ञान सांगणारे आले. ब्रह्मज्ञान सांगणारे आले. आत्मज्ञान सांगणारे. आता कुठे होतंय का. आता कुठे संत आहेत का. आज सुद्धा कशाचा तसा अनुभव येतो. पाहून या मनुष्यपणा जो न जाणे ब्रह्मज्ञाना तो दाढीचा मेंढा जाणा विषयाचरण विचार तू. बघा संतांच्या नेरे अद्वैत
पाहिजे आम्हाला व्यासपीठावरून, पंडित पाहिजे, पाठांतर पाहिजे. बहुत केले पाठांतर अजून वेद विदरी झाला परी माते नेंता वाया गेला, पण सांडून उपणीला कोंडा जैसा. संत कुठे असे बोलतात, संत प्रेम आहे, संतांची भाषा कशी आहे. आणि हे बघा, ही संतांची खरी भाषा लपवली. आलं का लक्षामध्ये. आता कुठे राहिले संत. असं करत 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 हा कशाला पूजला जात आहे. संतांच्या जागी यांनी यांच्या मूर्त्या बसला आणि त्या मूर्त्याची पूजा करू लागले. आणि खरा संतांचा जो मार्ग आहे तो संतांचा मार्ग बाजूला राहिला. यज्ञ मूळ ठाकले आगी, देव पिसे केले प्रतिमा नंगी, नागविले भगवे योगी समाधी भ्रमे. लक्षात कसला धर्म म्हणतात. बघा ना, पूर्ण आणि पूर्ण या धर्माच्या वरती बघा वाटत नाही ग्लानी आलेली. काय धर्माची ग्लानी म्हणजे, कसला धर्म म्हणतात. गीता निष्कपट माय सुकोनी थाने हिंद्याचे वाय, ते मायपुता भेटी होय, हा धर्म तुमचा. 18व्या अध्यायामधली ओवी आहे. ह्या आतमधल्या भगवंताला जर जाणून घ्यायचं असेल, भक्ती लागते. आलं का लक्षात. मी आजही बघतोय ना, आई असते हो घरामध्ये, आई घरामध्ये असते, तिथं त्या बाळाकडे लक्षही असतं. बाळ बेडरूम मध्ये झोपलेलं असतं. आलं का लक्षामध्ये. ती सगळे काम धंदे करत असते, पण तिचं एक सॉफ्ट कॉर्नर त्या बाळाकडे असतं. मग ती काय त्याला सारखी सारखी बघायला जाते का. नाही का. कारण त्याला माहिती आहे आईने घ्यावं असं वाटत असेल रडावं लागतं. जोपर्यंत लेकरू रडत नाही तोपर्यंत त्याला आई जवळ घेत नाही. किती आईचं लक्ष असू दे, आई सर्व कामं करते, पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आई जवळ घेत नाही. तशा प्रकारे वाट पाहे उभा बेटीची आवडी, कृपाळू तातई उठावी, पण त्यासाठी तो भाव प्रगट असावा लागतो. जाणे भक्तीचा जीवा, भक्तीचा जीवा, भक्तीचा जीवा, संतांना शरण गेल्यानंतर मी या देहापुरता मर्यादित नसून मी विश्वव्यापक आहे ही अनुभूती होते. ही अनुभूती म्हणजे धर्म आहे. जे तुटलेलं जोडणं आहे, या तुटलेलं जोडणं म्हणजे धर्म आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा, विष्णुमय जग वैष्णवांचा, आपण आपल्याला अनुभूती होते की हे शरीर मी नाही, मी आत्मस्वरूप आहे, त्यावेळेनेच फेरा चुकणार आहे. म्हणून फेरा चुकावा असं वाटत असेल मत माझं नाही. फेरा चुकावा असं वाटत असेल तर फक्त आणि फक्त नामस्मरण हे मत माझं नाही. हे मत श्रीपाद बाबांचं सुद्धा नाही. ज्या संतांच्या जीवावरती दिवसाला करोडो रुपयांची लढाल होते त्या संतांचं हे मत आहे. अभंगाचं पहिलं चरण.
केला परमार्थ आपणही करतोय. ज्यांना अनुभूती आली नाही त्यांच्यासाठी परमार्थ संतांनीही केला, परमार्थ आपणही करतोय. संतांना अनुभव आला, आपल्याला अनुभव का येत नाही हे आम्हाला समजून घ्यायचंय. का संतांनी परमार्थ केला आणि आपण परमार्थ का करतोय? परमार्थ करण्यामागचं आमचं प्रयोजन काय आहे? का आपण परमार्थ करतो? मुलं व्हावी, परीक्षेमध्ये पास व्हावं, निवडणुकीमध्ये निवडून यावं, जे पण काही या संसारामधले विषय आहेत ही आमची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आम्ही आजपर्यंत परमार्थ केला. पण संतांनी परमार्थ का केला? संतांनी परमार्थ का केला? काय मी उद्धार पावेन, मी उद्धार पावेन, संतांचं हे प्रयोजन होतं. म्हणून त्यांनी संतांचीच भेट घेतली आणि ही गोष्ट समजून घेतली. आलं का लक्षामध्ये? आता परमार्थ करायचा म्हणजे देव, देव सगळ्यात मोठी गोष्ट. कोणता देव? कोणता देव? कोणत्या देवाला आपल्याला भजायचंय? ज्याने आपल्याला निर्माण केलाय तो देव का ज्याला आपण निर्माण केलाय तो देव? कोणता देव? संतांनी कोणाला भजायला सांगितलं? आज बघा प्रत्येकाच्या घरामध्ये देवारा आहे. तो देवारा आम्हाला कमी पडला. आम्ही बाजूच्या मंदिरामध्ये गेलो, आम्ही सर्व तीर्थाटनामध्ये गेलो, आजपर्यंत आम्ही कसली पूजा केली? प्रत्येक ठिकाणी आम्हाला दिसली ती म्हणजे मूर्ती. कोणी निर्माण केली? कोणी निर्माण केली मूर्ती? आजपर्यंत आम्ही ज्याला आपण निर्माण केलं त्या देवाला आम्ही भजलोय. आणि संतांनी कोणाला भजायला सांगितलं? ज्ञानदेव म्हणे आत्मदेवा अखंडित सेवा करात्याची. म्हणजे अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथून चराचर हरीची. जेथून चराचर म्हणजे जेथून या सगळ्या सृष्टीची उत्पत्ती झाली त्या देवाला भजायचा आहे. आणि आम्ही मूर्तीच्या मागे लागलो म्हणून आम्हाला तो अनुभव नाही आला. बघा बाबा तुमचं नाव काय? दिनेश महाराज. बाबांचं नाव आहे दिनेश महाराज, बरोबर आहे? हे नाव तुम्हाला कधी पडलं? म्हणजे तुम्ही पोटामध्ये असता तो दिनेश होतो का? मला तेच म्हणायचं. रामाच्या बाबतीमध्ये आणि कृष्णाच्या बाबतीमध्ये काय वेगळं होतं का? म्हणजे मला असं म्हणायचं आहे, उपजली या बालकाशी नाव न येत पाशी, ठेवी येल्या नावाशी ओ देत उठी. बरोबर आहे का नाही? म्हणजे रामाच्याही बाबतीमध्ये
तेच आहे, कृष्णाच्याही बाबतीमध्ये तेच आहे, दिनेश यांच्या बाबतीमध्ये तेच आहे. कुणाल यांच्या बाबतीमध्ये काय वेगळं आहे का? राम बोलून राम 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 करून मोक्ष मिळतो, कृष्ण 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 करून मोक्ष मिळतो, हरी 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 राम कृष्ण हरी करून मोक्ष मिळतो. मग दिनेश दिनेश आणि कुणाल कुणाल करून मोक्ष मिळायला पाहिजे. का नाही मिळत? का नाही मिळत? नाही. देवाचं नाव काय? यांना जर मला हाक मारायची असेल, दिनेश दिनेश न करता मी भलत्याच नावाने हाक मारली तर हे मला हो देतील का? मग देवाला जर हाक मारायचं असेल तर, देवाला जर हाक मारायची असेल आणि ती जर तुम्हाला जर माहिती असेल, आज सुद्धा देव ओ देतो, आज सुद्धा देव ओ देतो. पण देवाचं नाव माहितीये का? हाका मारे ज्याच्या नावे त्याचे नावच नाही. काय देवाचं नाव? परापश्यंती मध्यम आणि वैखरी या चारही वाण्या देवापर्यंत पोहोचत नाही. देवाला जी वाणी करते ती म्हणजे अनुर्वाच्य वाणी. मुख न बोले, कंठ न हाले, जिव्हा न स्मरे राम, हम बैठे आराम, हमारा जप करे आत्माराम. छोटे छोटे मारो हाना, छोटे श्वासे मारू हाका, होतील चुका म्हणून. ती गोष्ट श्वासाने समजून घ्यायची आहे. वैखरीने जर घेतला तर फक्त मिस्टेक्स अँड मिस्टेक्स. ट्रुथ पर्यंत, सत्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. यालाच माऊली म्हणतात, अजपा जपणे उलट परमाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. अशा प्रकारे जर केलं तर देवाचा अनुभव येतो का नाही येत? काय देवाचा अनुभव? सद्भावेनी ज भजन करी, हृदये प्रगटता श्रीहरी, तव देहीचे चिन्हे बाहेरी, क्षणा माझारी पालटती. ज्या वेळेला त्या रीतीने आज जीव त्या भगवंताचं नामस्मरण करतो त्यावेळेला आतमध्ये जी घुसळण होते त्याची लक्षणं बाहेर प्रगट होतात. अंतरीचे दावे स्वभावे बाहेर, अंतरीचे दावे स्वभावे बाहेर, अंतरीचे दावे स्वभावे बाहेर, दारे धारे पारे आवारे, पोटातून यावला सदा, रंगे गाता पै नाचता, अंतरे द्रव झाला चित्ता, हे अवस्था बाह्य दिसे. परंतु जे आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी विषय कमण्याची कामगिरी केली म्हणून हे शब्द तुमच्या कानावरती पडतायत. अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच पली गुडी, आत्मानुभव सुखाची गोडी, नयनी रोकडी प्रवाहे, कंठी प्रमदाते नाही निर्लोके, सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उभी गुडी, आत्मानुभव
सुखाची गोडी ही नयनी रोकडी प्रवाहे धन्य श्रीपाद मुरारी वयाने ह्या त्याच्या काना पुन्हा प्रकट होतात. अर्जुनाला वाटलं की ही गोष्ट मला व्हावी, काही ऐशी तसा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत तसे ही स्थिती अर्जुनाची झाली. आणि 11व्या अध्यायामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला म्हणू लागला, देवा ह्या गोष्टीचा मला अनुभव करून द्या, नाहीतर मला सांगा, मी त्याच्या मी पात्र नाहीये, मला परत विचारणार पण नाही. पण ज्याला जे हवंय त्याला आपण दिलेलंच आहे. श्रीकृष्णाने जे नाम परंपरागत संदीपनी ऋषींकडून जे त्याला प्राप्त झालं होतं, ती गोष्ट त्याने अर्जुनाला दिली आणि त्याला ती रीत सांगितली. आणि श्री अर्जुन त्या रीतीने ती गोष्ट करू लागला. बरोबर विचार जर करायला गेलं, नक्की आपण कोण आहोत? म्हणतोय आपण, मगाशी म्हटलं मी, नक्की आपण कोण आहोत ते टेक्निकली आणि प्रॅक्टिकली आपल्याला बघायचंय. टेक्निकली सध्या आपण बघू. जोपर्यंत तुमच्या श्वासाची येरझार चालू आहे तोपर्यंत लोक तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारणार आहेत. एकदा का तुमच्या श्वासाची येरझार संपली, यू विल बी डिक्लेअर्ड ॲज डेड. तुम्हाला मृत म्हणून घोषित केलं जाणार. मग नक्की तुम्ही कोण? तुमचं अस्तित्व जे आहे हे श्वासाच्या येरझारीमध्ये लपलेलं आहे का उरलेल्या बॉडीमध्ये लपलेलं आहे? मग जर तुम्हाला तुमची ओळख करून जर घ्यायची असेल तर ते भजन श्वासाचं पाहिजे का वैखरीचं पाहिजे? म्हणून त्यांनी सांगितलंय, श्वासाने कर रे भजन गड्या रे, श्वासाने कर रे भजन, नाहीतर वाया जाईल जन्म, नाहीतर वाया जाईल जन्म. त्यासाठी ऐसा लाभ बांधावी, विठ्ठल पायी पडे मिठी. ही गोष्ट अर्जुनाने श्रीकृष्णापासून समजून घेतली आणि त्याला ते नाम मिळालं. बघा, नामाप्रते साधन नाही, जे तू करशील आणि त्या रीतीने अर्जुन करू लागला. मग ते आपण एकाग्रंत करण करुणी सद्गुरु स्मरण अनुभविले. अर्जुन घेत गेला तैसे स्मरते नियादरे, सभाय सात्विके भरे, झव कठीणपण विरे, अहम भावाचे विषयांचा विसर पडे, इंद्रियांची दस्म समोडे, मनाची गडी गडे हृदया. अर्जुन त्या रीतीने गेला आणि जात असताना सहस्र किरणांचं तेज त्याच्या डोळ्यासमोर प्रकाशित झालं. सर्वांग टिळामध्ये आत एक सूर्यप्रकाशक शस्त्ररश्मी. अर्जुनाला अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले आणि त्या भावामुळे तो बोलू लागला, तथाच विस्मय विष्टा ऋषभमा धनंजय परमेश्वरा देव पुतांजली भाषतः.
तेथे एक विश्व एक आपण ऐसे आळूमाळू होते जे तुझे पण. खरं तर श्रीकृष्ण मला वाटत होतं की मी वेगळा तू वेगळा आणि हे विश्व वेगळं आहे. तेथे एक विश्व एक आपण एक. तेथे एक विश्व एक आपण एक. ऐसे आळूमाळू होते जे तुझे पण तेही आटून गेले अंतःकरण विराले सहसा. आणि त्या अष्टसात्विक भावांमध्ये तो हे बोलत होता. उधळलेने सुधागरे जैसा भरलाचे समुद्र भरे तैसे वेळोवेळावर मी भरे उचंबळीत असे. माझे सापडले ऐकुडे जळावरी कमळकळी का जेबी आंदोळे आतुर्या सुखोमेंची भरे शरीर बाहेर कापे सात्विका वर्णे रोमांची दाटणे स्वैराचे जीवन येऊ लागे. कापे तो धरारी स्वरूप देखे नेत्री अश्रू त्या भीतरी वाहतासी. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन कोठे धरून राहे. टाकी श्वासोश्वासोर प्रभावे देखा स्वरूप हे एक मिळवणी एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव हे व्हावं लागेल. आणि आज समाजातील प्रमुख महाराज मंडळी त्या गोष्टीला नावं ठेवतात. ही खरी लक्षणं प्रकट व्हावी लागतील. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव कोणते? स्तंभ, श्वेत, रोमांच, स्वरभे, वेपतू, वैवण्या, अश्रू आणि प्रलय. प्रलय म्हणजे देहाचा विसर पडणे. देहाचा विसर पडेपर्यंत ते भजन व्हावं लागतं. देहभाव टाकीते इंद्रिये विषय विसरते स्वभाव प्रचिती प्रगट होय. सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात. सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात. मान होय उन्मान बुद्धीचा निश्चय परब्रह्म. इथपर्यंत या जीवाने पोचायचंय तरच या मनुष्य देहाला येऊन काहीतरी अचिव्हमेंट होईल. नाहीतर जन्मोनी केले शिकाय मनुजा जन्मोनी केले शिकाय. जन्मोनी काय केले तुला मुदलेची गमाविले केली गाठोडीची नाही पुढे विकसी मागती. हे अष्ट सात्विक भाव व्हावे लागतील. ऐशा सात्विक आहे आता भावा परस्पर वर्तत असे हेवा जेणे ब्रह्मानंदाची जीवार राणीव फावली. आज मग म्हणतात ब्रह्मानंदे लागली टाली कोण ते हाते सांभाळी. आणि हीच माणसं या खऱ्या परमार्थाला नावं ठेवतात. या गावातल्या मंडळींनो ही गोष्ट समजून घ्या. अनुभव नाही पोटे त्याच्या
व्हावंच लागेल का? आणि मग नाही झालं तर होईल का? संसाराची तुटी होईल? काय म्हणणं? तुमच्या म्हणण्याला महत्व नाही, माझ्याही म्हणण्याला महत्व नाही. एक परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांचं जरी तुम्ही मत नाकारलं ठीक आहे, पण संतांचं मत काय आहे? ऐसी न उपलता माझी भक्ती मग कैची विषय विरक्ती. हे जर नाही झालं, लक्षात घ्या, तुम्ही आम्ही जे या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलो आहोत याचं कारण ही विषय वासना तुम्हाला तुम्ही नक्की कोण आहे हे ओळखून देत नाहीये. हे ओळखण्याच्या मागे सुद्धा तुम्हाला ते पाडण्यामध्ये ते तयार नाहीत, तुम्हाला असेच ते अटकवतायत. हे तुम्हाला जर करावं असं जर वाटत असेल तर हे तुम्हाला व्हावं लागेल. ऐसी न उपलता माझी भक्ती मग कैची विषय विरक्ती विना माझी प्राप्ती नो हे निश्चिती उत्तवा. आणि मुक्ताबाई म्हणते, मुक्ता म्हणे ऐसे झाली या वाटून व्हावं लागेल. सतयुगामध्ये सुद्धा ही गोष्ट झाली. हीच गोष्ट पुढे पुढे येत त्रेतायुगामध्ये आली. त्रेतायुगामध्ये रामाच्या संपूर्ण कुटुंबाने ही गोष्ट वशिष्ठांपासून समजून घेतली. ते पुढे पुढे परंपरागत संदीपनी ऋषींनी ही गोष्ट श्रीकृष्णाला सांगितली. श्रीकृष्णाने अर्जुन आणि उद्धव यांना सांगितली आणि ज्यांनी समजून घेतलं त्यांनी समजून घेतलं. 56 कोटी यादव असेच गेले भेंड्या कात्रीमध्ये, गोष्ट समजून नाही घेतली. हीच गोष्ट पुढे येत कलियुगामध्ये नाथ संप्रदायांपर्यंत आली, ज्ञानोबापर्यंत आली, नामदेवापर्यंत आली, पुढे नाथ महाराजांपर्यंत आली, तुकाराम महाराजांपर्यंत आली. ह्या सर्व संत थकल्यानंतर नारायण महाराज, लक्ष्मण वर्गीय, सख्यानंद, शांतराय, बडोबा, केलोबा बाबा यांच्यापर्यंत ही गोष्ट आली. आणि त्यानंतर विश्वशंकराचा बातमीसोबत राहणावा संत श्रीपाद बाबा यांच्यापर्यंत ही गोष्ट आली. आणि त्यानंतर ही गोष्ट केली रामदास बाबांना, नंतर नारायण बाबांना, रोहिदास बाबांना आणि नंतर पुढे नानाबाबांपर्यंत ही गोष्ट आली. आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये हे जे काय होतं ह्याला मानत नव्हते, या खऱ्या प्रमाणाला आतमध्ये येऊन देत नव्हते. श्रीपाद बाबांना कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन देत नव्हते. पण त्यावेळेला बाबूदादा आणि वाघ्यादादा यांनी आवाज उठवला. श्रीपाद बाबांच्या केसाला धक्का लागला तर बघा, त्यावेळीपासून मग श्रीपाद बाबा कल्याण डोंबिवलीमध्ये आले आणि हा मार्ग मजपर्यंत पोहोचला. धर्माचे पालन, धर्माचे पालन, किती त्रास झाला संतांना, बघा तुकाराम महाराजांना किती छळलं हो यांना. पण त्यांच्या आतमध्ये, त्यांच्या हृदयामध्ये जे काय होतं हे कार्य आशाच्या असं पोचवायचं. बघा सीताबाबांनी किती कष्ट घेतले. काना कोपऱ्यामध्ये जाऊन 5 मुलांचा बाप होता, पण कुठल्याही प्रकारची त्यांची नो कंप्लेंट. आमचं बघा, आम्हाला गाड्या घोड्या आहेत, पायी प्रवास करायचे आणि कुठल्याही प्रकारचा विचार न करता हे कार्य त्यांनी केलं आणि हा मार्ग आपल्यापर्यंत आणला. किती त्यांनी आपल्याला प्रेम दिलेलं आहे आपण काही समजू शकणार नाही. मोजता येत नाही जगाच्या मापानं, मोजता येत नाही जगाच्या मापानं,
एवढं प्रेम दिलं दिलं बाबानं, एवढं प्रेम दिलं दिलं बाबानं, एवढं प्रेम दिलं दिलं बाबानं. मोठं नाही जगाच्या बापानं, मोठं नाही जगाच्या बापानं, एवढं प्रेम दिलं दिलं बाबानं, एवढं प्रेम दिलं दिलं बाबानं. त्यावेळी म्हणत होते आम्ही तुझाई, काय चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई. ज्ञानोबाची सांगितली ख्याती लावून जाई, आमच्या मनात माताई सांगली नाही. अडचणीतून शोधून काढली भल्याची वाट, पुराची लावून पाडली आम्हा अमृताला बोट. शिवागाचे मन कैसे जोड्याहून भाऊ, विश्वपिता पंढरपूर कैसे निरावू. श्रीपाद बाबा चरणांचा विनम्र तोडात, विसरू नका श्रीपादाला होईल तुमचे दार. विसरू नका रंगाला होईल तुमचे दार. मोडता येत नाही जगाच्या बापानं, मोडता येत नाही जगाच्या बापानं, एवढं प्रेम दिलं दिलं बाबानं, एवढं प्रेम दिलं दिलं बाबानं, एवढं प्रेम दिलं दिलं बाबानं. तो बारक अर्जुना आता कसं वाटतंय? नष्ट मोहातीर लब्धा तत्प्रसादात ज्ञात तोच मिळत संदेहा कलिशे वचनं करो गुंतलो होतो अर्जुन होई. इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. हाकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. पुढची गोष्ट आहे ही. लक्ष लावूनिरा गोविंदुगा, निरंजनी आम्ही बांधिले घर. निर्गुण निरंतर राहिलोसे, निर्गुण येणे निराधार जाणे. सदा माझे राणे निरंजन का. सद्गुरुवरचे अमृत पिले बाई गो, हरिनामाची लाज मला नाही गो. अमृत पिले कप कप सद्गुरु माझा माय बाप. अमृत पिले हंडा हंडा हरिनामाचा लावला झेंडा. अमृत पिले बशी बशी सद्गुरु घरचे झाले राशी. सद्गुरु घरचे अमृत पिले बाई गो, हरिनामाची लाज मला नाही गो. गुंतलो होतो अर्जुन गुणी, मुक्त झालो तुझपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. हाकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने जे मी काही पर्यंत बोललो, हे माझं काहीही नाही. जेही तुम्हाला चांगलं वाटलं ते त्या संतांचं, ह्यामध्ये माझा कुठलाही विषय नाही. तुकाराम पिढीच्या निमित्ताने जे काय तुम्ही मला बोलण्याची संधी दिली, तुमच्या सर्वांचा मी खूप ऋणी आहे. झालेली सेवा परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा रामदास बाबा तुकाराम बाबांच्या या चरणामध्ये मी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. नाम घेता उठा उठी होय संसाराचे कुठे. ऐसा लाभ बांधा घाती विठ्ठल पायी करे. नामा करते साधन नाही, जेतो करशिला अंत नाही. हाकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. ऐसा लाभ बांधा घाती विठ्ठल पायी पडे मिठी. विठोबार